एवढ्या सकाळी तयार होऊन मी निघाली आहे कुठे, तर आज आहे आमच्या भैयानी जे इलेक्ट्रिकलचं दुकान टाकलं आहे त्याची ओपनिंग. आणि एवढ्या सकाळी सकाळी लवकर निघालो. घाई गडबडीत मी नाश्ता पण केला नाही. बघू सोबत घेतलाय मी, तिथे वेळ मिळाला तर करून घेईल. ते आम्ही पोहोचलो पण थोडा उशीरच झाला होता म्हणून पटकन रांगोळी काढून घेतली. फुगे दिसलेत आणि ते अंजनीने अन्वेषाने खेळायला घेतले नाहीत असं तर होणारच नाही. आल्यापासून या दोघांनी अर्धे तरी फुगे फोडले असतील. आणि भांडणं सुद्धा 1-2 वेळेस झाली. बाहेर मी अशी रांगोळी काढली होती. खूप घाई गडबडीत काढली होती आणि नंतर ब्राह्मण काका आले, पूजेला सुरुवात झाली. मध्ये मी छोटी अशी चौरंगाभोवती रांगोळी काढली होती. दुकानाची ओपनिंग असल्यामुळे लक्ष्मीची आणि सत्यनारायणाची पूजा होती. आरती वगैरे झाली. पूजा झाल्यानंतर मी बनले होते फोटोग्राफर. इथं काकीच्या आणि मामांच्या काही फोटो काढल्या. एक पाहुणे येत होते आणि नाश्ताही आला होता आणि सगळ्यात अगोदर अन्वेषने नाश्ता करून घेतला. आणि इथं आल्या होत्या माझ्या वहिनी. त्यांनी मला साडी आणली होती ती नेसवली. पूजेला बसल्यानंतर करतात असं म्हणतात. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला आणि नाश्त्यात अन्वेषच्या आवडीचं होतं समोसा आणि जिलेबी. पाहुणे आणखीन येतच होते पण आम्ही निघालो कारण दिवस मावळल्यानंतर छोटे लेकरं सोबत होते, थंडी वाजेल म्हणून. आणि या दोघांनी सोबत पण फुगे घेतले होते.